साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यस्तरीय लिंगायत वधूवर आणि पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न। महात्मा बसवेश्वर वधूवर आणि सूचक केंद्र कुपवाडा सांगली आणि लिंगायत महामंच भारत सहकार्याने दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात राज्यस्तरीय लिंगायत वधूवर आणि पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाले। सुमारे 400 वधूवर आणि पालक यांनी याचा लाभ घेतला। प्रारंभी शिवयोगी सिद्धरामेश्वर आणि महात्मा बसवेश्वर यांचे प्रतिमेची पूजा शिवयोगी मठाचे परमपूज्य बसवलिंग महास्वामीजी आणि बसव केंद्राचे प्रमुख सिंधुताई काडादी यांच्या हस्ते करण्यात आले। राष्ट्रीय लिंगायत महामंचचे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माळी समाजाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे, आनंद मुस्तारे, गणेश चिंचोळे, जागतिक लिंगायत महासंघाचे मल्लिकार्जुन मुलंगे, जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव, सचिन तुगावे, उद्योजक रेवणसिद्ध बिज्जरगे, जागतिक लिंगायत महासभा महिला जिल्हाध्यक्ष राजश्री थळंगे, महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सचिन शिवशक्ती, नामदेव फुलारी, तुकाराम माळी, नागेंद्र कोंगनुरे, दक्षिण तालुका अध्यक्ष डॉक्टर नंदरगी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित होती। या राज्यस्तरीय मेळाव्यास मार्गदर्शन करताना परमपूज्य बसवलिंग महास्वामीजी म्हणाले, लिंगायत समाजातील सर्व पोट जात विसरून महात्मा बसवण्णाच्या समतावादी विचारसरणी आचरणात आणून आपले रोटी बेटी करावे। यावेळी मान्यवर सिंधुताई काडादी, शिवानंद गोगाव, विजयकुमार हत्तुरे आदींनी मनोगत व्यक्त केले। सर्व मान्यवरांच्या हस्ते वधूवर व सूचक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। लिंगायत वधूवर व पालक परिचय मेळाव्यात लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील लिंगायत वाणी, माळी, कुंभार, तेली, बनजागर गवळी, जंगम, शीलवंत, दीक्षावंत, कोष्टी, पंचम आदीसह सर्व पोटजातीतील वधूवर आणि पालक सहभाग नोंदवला। मेळावा यशस्वी होण्यासाठी स्वागताध्यक्ष अप्पासाहेब शेगावे, कार्यवाहक प्रियंका शेगावे, सुनील दलाल, निलेश पाटील, श्रीशैल पॅडशिंगे, चंद्रकांत पाटील यांनी परिश्रम घेतले। ಮದುವೆ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಜೀವನದ ಸಂಗಾತಿ ಯಾತ್ರೆ, ಇದು ಒಂದು ಜೀವನದ ಯಾತ್ರೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ। ಇದು ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಹೆಣ್ಣನ್ನು ಕೊಡುವುದು, ಒಂದು ಗಂಡನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದು, ಇದಕ್ಕೂ ಏನಂತ ಕರೀತಾರೆ ಶರಣ ಅಂದ್ರೆ ಇದು ಒಂದು ದಾಸೋಹ ರೂಪದಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಕೊಡುವುದು ತಗೊಳ್ಳೋದು ಯಾವುದು? ಕೊಡುವುದನ್ನೇ ಕಲಿತ ದಾಸೋಹಿ, ಕೊಡುವುದನ್ನೇ ಕಲಿಸಿದ ದಾಸೋಹಿ, ಕೊಡುವುದನ್ನೇ ರೂಢಿಗಳಿಗೆ ಕೂಡಿಸಿದ ಆರುಳ ದಾಸೋಹಿ। ದಾಸೋಹ ಪದ್ಧತಿಯಿಂದ ನಡೆಸಿರುವಂತಹ ಬಸವಣ್ಣನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕೂಡ ಯುವಕರಿಗೆ ಬಂದು ಕೊಡೋದು ತಗೊಳ್ಳೋದು ಕೂಡ ಇದೊಂದು ದಾಸೋಹ ಅಂತ ಹೇಳೋದು। ಈ ಸಂಸಾರ ಅನ್ನುವಂಥ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿಂದ ಕಡೆಗೆ ಬಾರಬೇಕಾದ್ರೆ ಅಷ್ಟು ಹೇಳ್ತಾರೆ, ಸತಿಪತಿಗಳನ್ನಾದ ಭಕ್ತಿ ಹಿತವಾಗಿರುವುದು ಶಿವನಿಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಮಿಯಾ ಬೇಬಿ ರಾಜಿ ವೈದ್ಯ ಕ್ಯಾ ಕರೆಯಬೇಕಾದ್ರೆ ದೇವರು ಕೂಡ ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗುದಿಲ್ಲ। ಗಂಡ ಹೆಣ್ಣು ಒಂದೇ ಒಂದು ಮನುಷ್ಯನಂತ ಇದ್ರು ಅಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಸಸಾರವಾದ ಸಂಸಾರ. ಈಗ ಒಂದೊಂದು ಕಡೆ ನೋಡ್ತಿರ್ತೀವಿ ನಾವು।